हे आहेत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेचे लाभार्थी गोरख विश्वनाथ जाधव। मी गोरख विश्वनाथ जाधव, राहणार बाबडी घुमट येथे। भूमपरांना इथे वडील राहायचे। वडील आले ऊस तोडायला, आम्ही याला बुरडगावून ऊस तोडून तिथंच राहिलो आम्ही। पोट भरायला आले होते, तसे तिथंच राहिलो। राहुल गोरख जाधव, राहणार बाबुर्डी घुमट, जिल्हा अहिल्यानगर। ज्या वेळेस 1962 सालापूर्वी आजोबा भूमपरांडा उस्मानाबाद जिल्हा त्या ठिकाणाहून पोट भरण्याकरता अहमदनगर या ठिकाणी आले। अहमदनगरला आल्याच्या नंतर शेतीत सालानी काम केलं। काम करत असताना वडिलांनी तेच केलं। पुढे गोरख जाधव यांच्या कुटुंबाला शेतमजुरीनं खऱ्या अर्थानं आधार दिला। शेतात राबता राबता स्वतःची थोडी का असेना शेती असावी हे त्यांनी स्वप्न पाहिलं। मात्र घरच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे शेती खरेदी करणं त्यांना शक्य नव्हते। जी वेळ वडिलांवर आली, आजोबांवर आली काम करण्याची, ती वेळ परत यावं नाही म्हणून वडिलांशी आम्ही बोलायचो, आपल्याला एक वावर म्हणजे क्षेत्र घ्या कुठेतरी वावरात वगैरे। तर वडील म्हणायचे आपल्याकडे तेवढे पैसे नाहीत, मोल मजूर आहेत आपण, आपल्याकडे एवढे पैसे असते तर आपण घेतलं बी असतं। मात्र कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेचा त्यांना लाभ मिळाला आणि त्यांचे सारे जीवनच बदलून गेले। या योजनेतून त्यांना बाबुर्डी घुमट येथे 2 एकर 14 गुंठे शेती मिळाली आणि खऱ्या अर्थानं त्यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं। वडिलांना बोलत असताना वडिलांनी एक समाज कल्याण ऑफिसला जाऊन भेट घेतली। त्या ठिकाणी त्यांना एक फॉर्म भेटला। त्या फॉर्मवर त्यांनी आपलं 2.5 एकर क्षेत्र म्हणजे 2 एकर 14 गुंठे क्षेत्र मिळालं त्यांना। मिळाल्याच्या नंतर आम्हालाही खुशी झाली, सगळं झालं। म्हणलं आपलं काहीतरी स्वतःचं भेटल्यासारखं झालं, सरकारकडून कोणाला पण भेटलं आपल्याला। जी मजुरी करत होतो ती मजुरी स्वतःच्या वावरात करायची वेळ आली आता, म्हणजे ते स्वतः मालक झाले एक प्रकारे। मग पाण्याची अडचण येत असल्यामुळे उन्हाळ्यात मग झाडांनाही प्रॉब्लेम येत होता। मग त्याच्यामुळे काय केलं, थोडंसं एक शेततळं केलं। शेततळ्यात म्हणजे पाण्यात साठ आपला उन्हाळ्यात पूर्ण 3-4 महिने अडचण यावं नाही म्हणून तयार करून ठेवलं आपलं 3-4 महिन्याकरता। सिंचनाची कायमस्वरूपी व्यवस्था व्हावी म्हणून त्यांनी शेतात शेततळे बांधले आहे। त्यामुळे आज त्यांची संपूर्ण शेती बागायती झाली आहे। शेतीतील विविध पिकांच्या माध्यमातून मिळालेल्या उत्पन्नातून त्यांना आर्थिक स्थैर्य मिळालं आहे। त्यामुळे जाधव कुटुंबीय आज आर्थिक दृष्ट्या सक्षम बनले आहे। राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील भूमिहीन शेतमजुरांसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजना राबवण्यात येत आहे। नमस्कार, मी प्रवीण कोरगंटीवार, सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय अहिल्यानगर। आपण आत्ताच बघितलात यांनी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेचा लाभ घेतलाय। त्यांच्याप्रमाणेच आपल्याला देखील या योजनेचा लाभ घेता येईल। या योजनेकरिता आपल्याला संपर्क साधावा लागेल सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय अहिल्यानगर या कार्यालयास। याच्या अटी शर्ती म्हणजे आपण भूमिहीन असावेत आणि आपलं दारिद्र्य रेषेखालील शासनाने जी जाहीर केलेली यादी आहे 2002 ते 2007 ची, त्यामध्ये आपलं नाव नोंदलेलं असावं। या योजनेचा जो लाभ आहे, ही जर जमीन आपल्याला बागायती जमीन असेल तर 2 एकर जमीन मिळेल आणि जिरायती किंवा कोरडवाहू असेल तर 4 एकर जमीन आपल्याला मिळेल। ही 100% अनुदानावरची योजना आहे। ज्या विधवा परित्यक्ता आहेत किंवा ॲट्रॉसिटी ग्रस्त आहेत, पीडित आहेत, त्यांना प्रथम प्राधान्य दिलं जाईल। ज्या गावातील जमीन आहे त्या गावातील लाभार्थ्यास प्रथम लाभ दिला जाईल। त्या गावात लाभार्थी नसल्यास जवळच्या लाभार्थ्यास लाभ दिला जाईल। अशा प्रकारे सदर योजनेचा लाभ मिळण्याकरिता आपण भूमिहीन असणे आवश्यक आहे। आपण अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत। महाराष्ट्र शासनाने 2002 ते 2007 या कालावधीत प्रसिद्ध केलेल्या दारिद्र्य रेषेखालील यादीमध्ये आपला नाव समाविष्ट असणे आवश्यक आहे। या योजनेचा लाभ घेऊन आपणही भूमिधारक होऊ शकता आणि आपले जीवनमान उंचावू शकता। कोणतीही अडचण आल्यास आमच्या कार्यालयास म्हणजे सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय अहिल्यानगर या कार्यालयास कृपया संपर्क साधावा। आपणास याबाबतची पूर्ण मदत केली जाईल।